आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। नमस्कार, मी मीरा शिंदे, सभापती महिला व बालकल्याण, श्रीगोंदा नगर परिषद। खरं तर काल दिनांक 23 रोजी श्रीगोंदा नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली होती। या सभेसाठी 8 दिवसापूर्वी सर्वांना अजेंडा देण्यात आलेला होता। अजेंड्यावरती जे विषय घेतलेले होते ते सर्वांच्या हिताचे विषय होते आणि त्याच दिवशी नेमका विरोधी नगरसेवकांनी श्रीगोंदा नगर परिषदेच्या दारामध्ये मोर्चाच्या स्वरूपाने येऊन या ठिकाणी घोषणाबाजी केली। गळ्यामध्ये शिवसेनेचे पंचे घालून आले होते, झेंडे घेऊन आलेले होते। आक्रमक पद्धतीने त्यांनी या ठिकाणी येऊन नगर परिषदेसमोर त्यांची घोषणाबाजी सुरू केली होती। खरं तर त्यांचा आरोप असा होता की नगर परिषदेच्या ज्या अजेंड्यावरती त्यांचा विषय घेण्यात आला नाही। त्यांचा विषय असा होता की कल्याण महामार्गाचा विषय। 14 फेब्रुवारी रोजी माननीय अध्यक्ष महोदया यांनीच त्या ठेकेदाराशी, त्या कंपनीशी पत्रव्यवहार केला होता आणि त्यांना मिटिंगसाठी बोलवलेलं होतं। त्याच्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी त्या कंपनीचे ठेकेदार, अधिकारी, श्रीगोंदा नगर परिषदेचे नगरसेवक, मुख्याधिकारी हे सर्वांनी त्या ठिकाणावरती जाऊन पाहणी करून चर्चा केली। त्याच्यातून निर्णय घेण्यात आला। त्यांनी कामालाही सुरुवात केलेली आहे। मग असं असताना तो विषय अजेंड्यावरती घ्यायचं काही कारण नव्हतं, म्हणून तो विषय अजेंड्यावर घेतला नाही। परंतु आमचे विषय ऐकत नाही आणि पाणी प्रश्न आणि वीज प्रश्नाला बगल देता आज जशी आम्ही 6 महिने झालो नगर परिषदेत निवडून आल्यापासून श्रीगोंद्यामधला घनकचरा आणि वीज, लाईट, पाणी याच्यावरतीच आम्ही काम करत आहोत। श्रीगोंदा शहराच्या हिताच्या प्रश्नावरती आम्ही काम करत आहोत। आजपर्यंतचे तुम्ही झालेल्या सभेमधले अजेंडे पहा, इतिवृत्त वाचा, त्याच्यामध्ये श्रीगोंदा शहराचा विकासाचाच विषय घेतलेला आहे। परंतु हे नगरसेवक स्वतःचे मुद्दे मांडत नाहीत, स्वतःचा विषय घेत नाहीत, त्याच्यावरती चर्चा करत नाही। काल 11 वाजता सर्वसाधारण सभा सुरू झाली। पीठासीन अधिकारी, प्राधिकारी अधिकारी, अध्यक्ष महोदया त्या ठिकाणी बसलेले असताना, उपनगराध्यक्ष त्या ठिकाणी बसलेले असताना, सर्व सदस्य बसलेले असताना ही सर्व लोक म्हणजे विरोधी पक्षातले सदस्य आणि सर्व बाकीचे जे पक्षातली काही लोक होती ही आतमध्ये घुसले आणि यांनी घुसून त्या ठिकाणी अतिशय गदारोळ माजवला। शिवाय त्यांनी हातामध्ये झेंडे घेऊन, पंचे घेऊन सभागृहामध्ये प्रवेश केला, अध्यक्षांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मोर्चेबाजी केली, त्या ठिकाणी घोषणाबाजी केली। ही जी कालची त्यांनी केलेले हे जे कृत्य आहे, हे कृत्य श्रीगोंदा शहराच्या नगर विकासासाठी अतिशय घातक आहे। प्रशासनावरती दबाव टाकणं, महिला पदाधिकारी किंवा महिला पीठासीन अधिकारी यांच्यावरती दबाव टाकणं हे कुठल्याही कायद्यामध्ये योग्य नाही आहे। त्यांनी जे केलेलं आहे ते अतिशय चुकीचं काम केलेलं आहे। त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला विचारात घेतलं नाही आत्तापर्यंत, त्यांना विचारात घेऊन, कारण वरती
वरती सरकार महायुतीचं आहे. आम्ही इथं जरी विरोधात असलो तरीसुद्धा वरती सरकार महायुतीचं आहे. त्यामुळं आम्ही यांना विचारात घेण्याचा दरवेळेस प्रयत्न करतो, परंतु त्यांनी ते प्रत्येक वेळेस काही ना काही खोडा घालतात आणि कसं तरी कामकाज बंद पाडायचं, स्टंटबाजी करणं याच्याशिवाय त्यांचा कालचा उद्देश काहीच नव्हता. त्यांनी आणखीन सांगितलं की अजेंड्यावरती तुम्ही दारूचे ते विषय घेतले. समजा एखाद्या व्यक्तीने, शहरातल्या एखाद्या नागरिकाने एखादा अर्ज केला तर त्या अर्जावरती NOC देण्यासाठी तो विषय अजेंड्यावर घ्यावाच लागतो. मग त्याच्यासाठी चर्चा करून आपण त्याला NOC द्यायची किंवा नाही द्यायची हे ठरवायचं असतं. पण तुम्ही चर्चा केली नाही, सभागृहामध्ये तो विषय मांडू दिला नाही, चर्चेलाही तो विषय आलेला नाही आहे आणि तुम्ही आधीच असं करून बसलात की जणू काय आम्ही त्या विषयाला मान्यता दिली. शेवटी अगोदर ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस चर्चा झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाचे आक्षेप आहेत का, कोणाच्या हरकती आहेत का, हे सगळं बघून आपण निर्णय घेत असतो. परंतु सभागृहात न बसता उगं काहीतरी हुल्लडबाजी करून, स्टंटबाजी करून काहीतरी काल प्रयत्न केलेला आहे. ते आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु कोरम पूर्ण होता. बहुमत आहे भारतीय जनता पार्टीचं. आदरणीय विक्रमदेव पाचपुते आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामकाज चांगलं चाललेलं आहे. या श्रीगोंद्याच्या नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. हा असा परत केलेली स्टंटबाजी किंवा सभागृहामध्ये येऊन टाकण्याचा दबाव यापुढे सहन केला जाणार नाही आणि जशास तसं उत्तर दिलं जाईल. त्यामुळे असे घातक कृत्य कुणीही करू नयेत. एकंदरीत पाहिलं तर नगरसेवकांनी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी याआधी देखील काही प्रश्न उपस्थित केले होते. ते प्रश्न अजेंड्यावर घेतलेच नाहीत असा त्यांचा आरोप आहे. मुळात ज्यावेळेस पहिली सभा झाली त्या सभेमध्ये सर्वांनी आपले पत्र दिलेली होती, परंतु त्यावेळेस ती सभा रद्द करण्यात आली. त्यामुळं ते पत्र घेण्यात आले नाही. त्यांना ह्या वेळेच्या मिटिंगमध्ये सगळ्यांनी सांगितलं होतं तुम्ही तुमचे विषय मांडा. आम्हीसुद्धा आमचे विषय घेऊन आलेलो होतो तिथं, कारण सगळे विषय अजेंड्यावर घेता येत नाही, काही विषय अचानक येतात. त्यामुळं अचानक आलेले विषय आम्ही स्वतःही पत्र घेऊन आलेलो होतो. त्यांचे विषय जर कालच्या सभेमध्ये आले नसते, मंजूर झाले नसते, त्यांना जे नको आहे त्याच्यावरती जर चर्चा झाली असती आणि जर त्याच्यामध्ये आम्ही विरोध केला असता तर त्यांनी ही स्टंटबाजी करणं योग्य होतं. परंतु त्याआधीच हे सगळा कालवा करणं म्हणजे दिशाभूल करण्याचं काम त्यांनी चालवलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर जे विरोधी नगरसेवक आहे त्यांच्या मतानुसार काल एकल महिला दिन होता, राष्ट्रीय एकल महिला दिन होता. त्या संदर्भात पत्र देखील आपल्या पालिकेला आलं होतं. 9 महिला आपल्याकडे आहेत. याबाबत देखील भाजपच्या नगराध्यक्षांनी या गोष्टीकडे कुठे गांभीर्याने पाहिलं नाही असं देखील आरोप होते. काय सांगायचं? काल अगोदर ते पत्र येण्याच्या अगोदरपासून आपली सर्वसाधारण सभा ठरलेली होती. त्यामुळं आपल्याला ती सभा कॅन्सल करून एकल महिला दिन साजरा करता येणार नव्हता. त्यावरती अध्यक्ष महोदयांचं म्हणणं असं आलं की आपण ह्या 2-3 दिवसामध्ये तो दिवस साजरा करूयात. कालचा दिवस तो महत्त्वाचा होता. सभा किती वेळ चालेल ह्याचा अंदाज नसल्यामुळे आपण काल तो साजरा केला नाही. एकूण जर कालच्या गदारोळानंतर पाहिलं तर वाद नकोवी संवादातून किंवा वैचारिक दृष्टिकोन, श्रीगोंदा शहराचा दृष्टिकोन समोर ठेवून या दोन्हीही गटातील नगरसेवकांनी पुढे येऊन नागरिकांचं हित जपलं पाहिजे, हीच अपेक्षा सामान्य नागरिकांना होताना दिसत आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा, अहिल्यानगर. श्रीगोंदा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये काल राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. त्याची कारणं जरी विविध असली तरी मात्र प्रशासनाची जो कटिबद्धता आहे, नगरसेवकांचे कामं असतील, याबाबत कुठेतरी प्रश्न विचारल्यानंतर त्याचा विषय जो आहे तो ठरावामध्ये किंवा सर्वसाधारण सभेत ठरावासंदर्भात पुढं येणं गरजेचं असतं, असं काही शिंदे गटाच्या जे नगरसेवक आहेत त्यांची म्हणणं होतं. त्या मागणीनुसार आज आपण शिंदे गटाचे जे नगरसेवक आहेत अत्तर शेख यांच्याशी बातचीत करणार आहोत. नक्की काल कशामुळं इतका गदारोळ झाला आणि का तुम्ही सभात्याग केला, काय कारण आहेत त्याचे? काल जी सर्वसाधारण सभा होती, ह्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही जे विषय दिले होते ते विषयाचा त्या विषयपत्रिकेवर समावेश नव्हता. त्यामुळे आम्ही त्यांना अगोदर जिल्हाधिकारी साहेबांना ह्या संदर्भात पत्रव्यवहार केला आणि जिल्हाधिकारी साहेबांनी खाली हे पत्र पाठवलं आणि जे नियमानुसार असेल त्याप्रमाणे कारवाई करावी असं मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिले. तर त्या संदर्भात आम्ही मुख्याधिकारी यांना सांगायला गेलो की हे चुकीचं आहे, असं नियमाने सगळे कामकाज व्हायला पाहिजे. परंतु मुख्याधिकारी यांनी सांगितलं सभेचे कामकाज म्हणजे घेण्याचा निर्णय हा सर्व पीठासीन अधिकारी म्हणजे नगराध्यक्ष यांचा असतो आणि ते म्हणले ते बरोबर आहे, नगराध्यक्ष यांचा अधिकार असतो. परंतु जे कायद्यात आहे, जे नियमात आहे ते पाहण्याची जबाबदारी मुख्याधिकारी यांची आहे. याला आधार नगरपालिका प्रशासनाचे जे आयुक्त आहेत त्यांचे स्थायी निर्देश क्रमांक 10 आहेत.
मुख्याधिकारी हे त्या सभेचे कोणते कामकाज कायद्यात चालतात, कायद्यात नाही चालत हे पाहण्याची जबाबदारी ही पूर्णपणे त्यांची असते. म्हणून आम्ही मुख्याधिकाऱ्यांना भेटलो, परंतु त्यांनी काय ते आम्हाला दाद दिली नाही. या मिटिंगमध्ये सर्वसाधारणपणे आम्ही 2 महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं, जो शहरातून कल्याण हायवे हा महामार्गाचे काम चालू आहे. या महामार्गामुळे अनेक ठिकाणी जसं आपल्याला पाहिजे शहराच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्या दृष्टीने काम होत नाही. कारण आपण बोरुडेवाडीपासून हा महामार्गाचं काम चालू होतं नगरपालिका हद्दीत. त्यामध्ये जो वाळकेंच्या घरापूरचा जो कॉर्नर आहे तो कॉर्नर काढायची त्यामध्ये मागणी होती. त्याच्यानंतर हे लोखंडेच्या मखरेवाडीच्या दरम्यान जो पूल आहे त्याला फक्कड पूल आपण म्हणतो, त्या पुलाची उंची वाढवणार आहे का नाही ह्याची माहिती त्या अधिकाऱ्याकडून घ्यायची होती. त्याचबरोबर रोडच्या कडेला पर्जन्यवाहिनी, जलवाहिनी, मलवाहिनी ह्याचा त्यांनी काय विचार केलेला आहे का नाही याबाबत त्यांच्याशी चर्चा करायची होती. आणि महात्मा फुले उद्यानासमोर थोडा जरी पाऊस आल्याच्यानंतर जे पाण्याचं डबकस असतं त्या पाण्याचा निचरा कसा करणार याबाबत आम्हाला ती माहिती अधिकाऱ्यांकडून पाहिजे होती. आणि आम्हाला जो अधिकार आहे सभेचे नियम 81-17 आपण कोणत्याही अधिकाऱ्यांना त्या सभेच्या कामकाजात 15 दिवस अगोदर नोटीस देऊन बोलू शकतो. आणि तशी आमची आम्ही मागणी केलेली होती, परंतु त्याही मागणीचा विचार झालेला नाही. दुसरं पत्र आम्ही नळपट्टीवर जी शास्ती आकारली जात आहे त्या शास्तीच्या संदर्भात दिलं होतं. जर 2% शास्तीला अभय योजना शासनाने लागू केली तर नळपट्टीलासुद्धा 2% शास्ती आकारली जात आहे. मग त्यासुद्धा नळपट्टी अभय योजनेअंतर्गत बसून त्याचा प्रस्ताव सादर करावा शासनाकडं आणि त्याच्यात नागरिकांना त्याच्यातून दिलासा द्यावा ह्यासाठी तो विषय घेतलेला होता. परंतु दुर्दैवाने तोसुद्धा विषय झालेला नाही. आता काल जे हेरम कुलकर्णी आहेत सामाजिक कार्यकर्ते, त्यांनी एकल महिलाचा जो लढा देत आहेत ते, तर काल आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन होता. वास्तविक पाहता काल सभेची सुरुवात, कारण 16 जूनला शासनाचं पत्र आलेलं आहे की एकल महिला दिन साजरा करावा म्हणून. तर काल त्या मिटिंगच्या अनुषंगाने एकल महिला दिन साजरा होणं गरजेचं होतं, परंतु दुर्दैवाने ते सुद्धा त्या पालिकेच्या कामकाजात झालेलं नाही. म्हणजे शासनाच्या त्या परिपत्रकाचा त्यांनी अवमान केलेला आहे. आणि हे जे महिला आहेत त्यांनीच त्या थोडक्यात त्या पात्राचा अनादर केलेला आहे. असं मनमानी कारभार त्या पालिकेत चालू आहे सध्या. म्हणून आम्ही त्या सभेचा त्याग केला, त्याच्यावर बहिष्कार टाकला. आणि ह्या संदर्भात आता सर्व ह्या घडामोडी आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर आम्ही मांडणार आहोत. आम्हाला आमचे नेते माननीय जिल्हाध्यक्ष अनिलजी शिंदे, मनोहर पोटे यांनी सांगितलेलं आहे, शहराच्या कामासाठी तुम्ही संघर्ष करा, स्टंट करा, पण तो नागरिकांच्या हिताचा असावा. म्हणून आम्ही त्याप्रमाणे काम करणार आहोत. जे नागरिकांच्या हिताचा असेल त्याला कोणी जर स्टंट समजत असेल, कोणी संघर्ष समजत असेल तर आम्ही तो संघर्ष करतो हे आम्हाला मान्य आहे. नक्की आपण कलेक्टरला पत्र दिलं होतं, त्यासंदर्भात कलेक्टरांचं उत्तर काय आलं होतं आपल्याला माहीत आहे का? कलेक्टर साहेबांनी मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं जे नियमानुसार असेल त्याप्रमाणे कारवाई करा. आणि सभेचा क्रम असा पाहिजे, म्हणजे 1 नंबरला मागील विषयाचे वाचन करून त्याला मान्यता देणे हा विषय असतो. 2 नंबरला ह्या वर्षाच्या दरम्यान अगर कोणत्या नगरपालिकेच्या स्थायीच्या ह्याच्या निवडणुका झाल्या तर त्या संदर्भातला विषय असतो. आणि तिसरा विषय हा अत्यंत महत्त्वाचा असतो. ह्या 2 सर्वसाधारण सभेच्या दरम्यान जर विशेष सभा झाली असेल, स्थायी सभा झाली असेल, विशेष समित्यांच्या सभा झाल्या असेल तर ह्या सर्व सभेंचा सारांश ह्या सर्वसाधारण सभेला माहिती देणं गरजेचं आहे आणि तो एक विषय असतो. परंतु तोसुद्धा विषय कालच्या सभेच्या कामकाजावर नव्हता. त्यामुळं मध्यंतरीच्या काळात कोणते विषय झाले, कोणत्या समित्या झाल्या, त्यांनी काय निर्णय घेतले हे कोणत्याही सदस्यांना म्हणजे सर्वसाधारण सभेला माहीत नाही आहे. आणि ते कायद्यानं देणं बंधनकारक आहे. आणि तोसुद्धा विषय त्या ह्याच्यात नव्हता आणि तीसुद्धा मागणी मी कलेक्टर साहेबांपुढे मांडलेली होती. आता पुढील सर्वसाधारण सभेदरम्यान नक्की कोणते प्रश्न असतील किंवा कसा आता पवित्र असणार आपला? आता पुढच्या सर्वसाधारण सभेत हा कालच्या मिटिंगचा विषय येणारच आहे. मागील सभेला वाचन करून इति उत्तराला कायम करणे.
त्यावेळेस आम्ही त्या इतिवृत्ताला सुद्धा आम्ही विरोधच करणार आहे. कारण ही मीटिंगच बेकायदेशीर आहे आणि ही मीटिंग बेकायदेशीर आहे याकरता आता आम्ही 308 खाली कलेक्टर साहेबांकडं हे ठराव खंडित करण्यासाठी मागणी करणार आहे.